हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेची मोठी भरती निघालेली आहे आणि त्याचे फॉर्मसुद्धा भरून झालेले आहेत. तर आता नवी मुंबई महानगरपालिकेमधील MPW, क्लर्क, GNM व इतर सर्व पदांच्या परीक्षा कधी होणार ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेमधील MPWसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आता परीक्षा कधी होऊ शकतात तर हे जे आहे ना, हे मी स्वतः काढलेले अंदाज आहेत. म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही, पण सर्व परिस्थितीचा विचार करता किंवा याच्या अगोदर TCSनं घेतलेल्या परीक्षांचा विचार करता मी काढलेले अंदाज आहेत. तर माझा अंदाज असा आहे की जून महिन्याच्या एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सुरुवातीला आपल्या नवी मुंबईमधील सर्व परीक्षा होऊ शकतात. आता याच्यामध्ये जर फॉर्मचा विचार केला तर क्लर्क असेल, GNM आहे, MPW आहे, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर आहे, यांच्या ज्या परीक्षा आहेत ना, म्हणजे MPWची परीक्षा एकाच दिवसामध्ये होईल, त्याच्यानंतर GNMची परीक्षा एकाच दिवसामध्ये होईल, सिव्हिल इंजिनियरची परीक्षा एकाच दिवसामध्ये होईल, क्लर्कची परीक्षासुद्धा एकाच दिवसामध्ये होईल. परंतु जे इतर पद आहेत ज्यांना अर्जांची संख्या किती आली त्याची अधिकृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेने दिली नाही, त्यामुळं त्यांचे अर्ज कमी असावेत असा अंदाज आहे. तर त्यांच्या परीक्षा मात्र एका शिफ्टमध्ये 2-2, 3-3 पदांच्या एकाच वेळेला होऊ शकतात. परंतु हे जे मी सुरुवातीला पदं सांगितले त्यांचे मात्र एका दिवसामध्ये पेपर होतील, कारण त्यांच्या अर्जांची संख्या थोडीशी जास्त आहे. तर जून एंडिंगला किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांच्या परीक्षा होतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. त्यामुळं एकच महिना तुमच्या हातामध्ये आहे. अभ्यास व्यवस्थित करा, मन लावून करा. स्पर्धा कमी आहे कारण आलेल्या अर्जांची संख्या कमी आहे. इतर परीक्षांचा जर विचार केला तर तिथे अर्जांची संख्या खूप जास्त असते, परंतु नवी मुंबईसाठी प्रत्येक पदासाठी आलेल्या अर्जांची संख्या तशी तुलनेनं कमीच आहे. त्यामुळं स्पर्धासुद्धा कमी आहे. तर ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी मन लावून आणि जोमानं अभ्यास करा. ज्यांचा अभ्यास ऑलरेडी चांगला आहे त्यांनी अजून जास्त अभ्यास करा, जेणेकरून लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि जरीही महानगरपालिकेची भरती असली तरी कुठेही फ्रॉड होणार नाही. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवतील त्यांचीच निवड या परीक्षेमध्ये होणार आहे. पैसे देऊन किंवा फ्रॉड असा कुठेही होणार नाही, हे लक्षात असू द्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.